बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅच मेड इझी बाय प्रोफेसर कारखले एबी. आर चॅप्टर इज सेट्स अँड रिलेशन्स. आणि आता आली रे आली रिलेशन स्टडी करण्याची बारी आली. बेटा, इन ऑर्डर टू लर्न द रिलेशन्स वी हॅव टू लर्न सम अदर कन्सेप्ट. इन टू दॅट फर्स्ट इज ऑर्डर पेअर. बेटा, रिलेशन हा शब्द आपण ऐकलेला आहे. रिलेशन, नातं. ये रिश्ता क्या कहलाता है. I am the teacher, you are the students. I am mapped with you as a teacher. Are you getting? So एक मॅपिंग आहे बेटा रिलेशन. रिलेशन म्हणजे एक मॅपिंग आहे, कनेक्शन आहे. प्री इमेजेस विथ इमेजेस लॅटर ऑन यू विल अंडरस्टँड. सो एक कनेक्शन करायचंय. फॉर दॅट फर्स्ट कन्सेप्ट इज बेटा ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर मीन्स व्हॉट? इफ A, B is a pair of the numbers, then order in which numbers appear is important is called ordered pair. द ऑर्डर इन विच नंबर इज अपिअरिंग इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी समजा तुम्हाला बोललो की रॅन्डमली दोन नंबर्स कोणते तरी लिहा. तुम्ही काय लिहिणार? सपोज 2, 6 आहे की नाही. बेटा ह्या 2, 6 ला तू काय म्हणू शकतो? 6, 2 हे दोन नंबर्स आहेत, 2 आणि 6 किंवा 6 आणि 2. एव्हरीथिंग इज सेम. परंतु द ऑर्डर इन विच द नंबर्स अपिअर इज इम्पॉर्टंट. बेटा कोणता अगोदर आणि कोणता नंतर असं जर का मेन्शन करायचं असेल तर त्याला बोलतात ऑर्डर्ड पेअर. आता ऑर्डर्ड पेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का 2 पॉइंट प्लॉट करायचं ठरवलं, समजा 2, 6 आणि 6, 2, तर नंबर लाईन वरती सॉरी ग्राफ वरती सपोज हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय. एक्स वरती 2 कुठेतरी इथे येईल, वाय वरती 6 कुठेतरी इथं जाईल, आहे की नाही. 2, 6 हा पॉइंट झाला. आणि 6, 2 म्हटलं तर एक्स वरती 6, वाय वरती 2 इथं झाला. सो बच्चा these 2 points are different. That's why order is very very important. Okay, so 2,6 हा पॉइंट झाला, 6,2 हा पॉइंट झाला. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये पॉइंट्स वेगवेगळे आहेत. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स. हे महत्व आहे बेटा कोणाचं? ऑर्डर्ड पेअर्स. झालं. मग आता ऑर्डर पेअर्स A, B, B, A आर डिफरंट. अगोदर ए नंतर बी. क्लिअर आहे. दोन ऑर्डर पेअर्स ए बी सी डी नाही का. A, B पहिली, C, D दुसरी. ह्या दोन इक्वल आहेत असं कधी बोलायचं बेटा? इफ अँड ओनली इफ A इज C अँड B इज D. हे तर आणि तरच शक्य आहे की पहिल्या ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट, हिचा ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट दे मस्ट बी इक्वल. दे मस्ट बी इक्वल. आता एक सिंपल क्वेश्चन आहे. इफ A+5, 4 इज इक्वल टू 2, B+2 हे असं आपल्याला दिलेलं आहे, तर फाइंड A अँड B. आता मी काय करू शकतो बेटा? पहिला नंबर दुसऱ्या ऑर्डर पेअरच्या पहिल्या नंबर सोबत, दुसरा नंबर दुसऱ्या ऑर्डर पेअरच्या दुसऱ्या नंबर सोबत मॅप करा. सो A+2 आपलं A+5 किती झाला बेटा? A+5 किती झाला? 2. इथून मला A भेटल. किती भेटल? 2तून 5 गेला -3. इथं काय भेटेल? 4 इज इक्वल टू B+2. मग B काय भेटले बेटा? इथून 4तनं 2 गेला 2. इन दिस वे आय कॅन फाइंड द आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. Okay. So, bacha, we have learned in the relations the first thing which was ordered pairs. Ordered pair म्हणजे काय बेटा? जोडी. जी आपण पॉइंटला एक्सप्रेस करतो का नाही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, ती असते ऑर्डर्ड पेअर. आता सेकंड थिंग वी लर्न कार्टेशियन प्रोडक्ट. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ द टू सेट्स. दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट. फॉर टू सेट्स A and B, set of all ordered pairs A, B such that A belongs to A and B belongs to B is called Cartesian product of A and B. It is noted by beta A cross B. एक सेट ए आहे, एक सेट बी आहे. सपोज हा एक सेट आहे, हा एक सेट बी. सेट ए मध्ये ABCD, सेट बी मध्ये 1 2 3 4 5 6 असं काहीतरी. इकडं अल्फाबेट्स, इकडे नंबर्स आहे. यांना यांच्याशी मॅप केलं बेटा. ठीक आहे. आता ए क्रॉस बी, याला क्रॉस वाजायचं. ए क्रॉस बी हा कार्टेशियन प्रोडक्ट. आपण नाही का 2 आणि 3 असे दोन नंबर दिले तर बेत्रिक 6 करतो, आहे की नाही. 2 गुणिले 3 6. तशाच पद्धतीने यांचा सुद्धा सेटचा सुद्धा गुणाकार होतो, त्याला बोलतात कार्टेशियन प्रोडक्ट. तो सेट बिल्डर मध्ये कसा लिहिलं बघ. ए क्रॉस बी कोण आहे बेटा? A, B चा सेट्स नाही का. ऑर्डर्ड पेअर्स A, B सच दॅट हा जो ए आहे बिलॉंग्स टू ए, बी बिलॉंग्स टू बी.
ए पहिल्या सेटमध्ये, बी दुसऱ्या सेटमध्ये. सो ए कॉमा बी मध्ये ए इज द फर्स्ट कंपोनंट अँड बी इज द सेकंड कंपोनंट. नोटवाले 2 पॉईंट वी हॅव टू रिमेंबर बेटा. जर ए आणि बी इक्वल नसतील, ए आणि बी इक्वल नसतील, तर ए क्रॉस बी विल नॉट बी इक्वल टू बी क्रॉस ए. एक्झाम्पल समजा, डोंट वरी. ए जर का समजा फाय एमटी सेट आहे किंवा बी फाय म्हणजे एमटी सेट आहे किंवा दोन्ही एमटी आहे, तर दोघांचा कार्टेशियन प्रॉडक्ट काय येईल? एमटी. 5 गुणिले 0, व्हॉट इज द आन्सर? 0. सेम तसं लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना? ओके, विथ एक्झाम्पल आय विल नाउ एक्सप्लेन दिस. सोबतच्या कार्टेशियन प्रॉडक्ट बिल्डर सेट बिल्डर मध्ये कसा लिहिला जातो? ए क्रॉस बी इज ए कॉमा बी सच दॅट ए इज बिलॉंग्स टू ए अँड बी इज बिलॉंग्स टू बी. एक सिंपल क्वेश्चन आहे बेटा आपल्या समोर की ए हा सेट ए कॉमा बी कॉमा सी आहे. सेट बी इज 1,2 आहे. ठीक आहे ना? इथं अल्फाबेट्स आहेत 3, इथं नंबर्स आहेत. फाइंड कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. क्लिअर आहे? चलो आता ए क्रॉस बी, ए आणि हा बी. सो ए क्रॉस बी काय बेटा? सेट ऑफ द ऑर्डर्ड पेअर्स सच दॅट हा पहिला मधला आणि हा दुसऱ्या मधला. आता बघ, ह्या दोघांचा मॅप गुणाकार करायचा. कसं करशील? नीट लक्ष द्या. ए याच्यासोबत, पुन्हा ए याच्यासोबत झालं. नंतर पुन्हा पहिला दुसरा असं आहे ना, हा बी याच्यासोबत, नंतर हा बी याच्यासोबत, सी याच्यासोबत, नंतर हा सी पुन्हा एकदा याच्यासोबत. क्लिअर आहे बेटा? मी अजून एक शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये देतो. हे बघ बाळा, ए बी आणि सी आणि इथं 1 2 ए. ठीक आहे ना? आता काय करायचंयस तू? हा जो ए आहे, एकदा 1 सोबत, एकदा 2 सोबत. क्लिअर आहे? आता बघ, सेट ऑफ द ऑर्डर पेअर्स लिहा. ए कॉमा 1 ही एक झाली, नंतर ए कॉमा 2 ही एक झाली. डन. सिमिलरली हा जो बी आहे, याला एकदा 1 सोबत, याला एकदा 2 सोबत. सो बी कॉमा 1 बी कॉमा 2 आहे की नाही? इझी. आता तिसरा सी, सी पुन्हा एकदा 1 सोबत, नंतर 2 सोबत. सोबतच्या सी कॉमा 1 सी कॉमा 2. क्लिअर आहे? सो वी हॅव फाउंड ए क्रॉस बी. आता समजा आपल्याला बोलले की बी क्रॉस ए काढा. सपोज कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. समजा आपल्याला ते बोलले की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ बी अँड ए काढा, तर कसा काढणार बेटा मी? बी अँड ए. सो बी क्रॉस ए. बघा, बी क्रॉस ए. मग आता अगोदर बी घ्या, हा ए होता आणि हा बी. आता आपण उलट करू. ओके, हा बी आणि हा ए. बी मध्ये कोण आहे बेटा? 1 2. ए मध्ये कोण आहे? ए बी आणि सी. मग आता काय करशील बेटा तू? हे बघ, 1 ला ए सोबत, 1 ला बी सोबत, 1 ला सी सोबत, तिघांच्या सोबत घेशील. सो 1 ला ए सोबत, 1 ला बी सोबत, 1 ला सी सोबत. सिमिलरली नंतर 2 ला ए सोबत, 2 ला बी सोबत, 2 ला सी सोबत. क्लिअर आहे? सो 2 ला ए सोबत, 2 ला बी सोबत, 2 ला सी सोबत, अशा तू ऑर्डर पेअर्स दाखवशील. अँड व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. आहेत का ते सेम सेम? नाही. कशामुळं? जर ए आणि बी इक्वल असते तरच त्या दोघांचे कार्टेशियन सुद्धा इक्वल आले असते. क्लिअर आहे बेटा? अच्छा, एकदा स्क्रीनशॉट घे बेटा. व्हॉट इज माय ऑब्झर्वेशन? ए मध्ये 3 एलिमेंट आहे, बी मध्ये 2 एलिमेंट आहे. मी दोघांचा गुणाकार केला, 3 दुने 6. एम आय गेटिंग 6 एलिमेंट्स इन द कार्टेशियन प्रोडक्ट? बघ बरं, 1 2 3 4 5 6. येस सर. चला खालची केस घे. इथं 2 आहे, इथं 3 आहे, बेत्रिक 6. सो एम आय गेटिंग 6 एलिमेंट्स? 1 2 3 4 5 6. येस सर. सो मी एक रिझल्ट डिराईव्ह करू शकतो का बेटा? एकदा स्क्रीनशॉट घे. घेतला? ओके बेटा, कॅन आय राईट नोटवाला 1 पॉइंट? जसं आपण मगाशी ए मध्ये 3 घेतले, बी मध्ये 2 घेतले, तर 3 दुने 6 एलिमेंट आले. ए मध्ये 2, बी मध्ये 3, तर बेत्रिक 6. So बच्चा, can I say in general, if number of A is P, number of B is Q, then number of Cartesian product वाल्या सेट मध्ये number of A into number of B, and the answer will be P into Q. Second point is very important बेटा. Total number of subsets of A cross B. ह्या A cross B मध्ये किती सबसेट्स निघतील? म्हणजेच इट इज द कन्सेप्ट ऑफ पॉवर सेट.
बाहुबलीवाला सेट, दमदार सेट. एखाद्या पर्टिक्युलर सेटचे किती सबसेट्स असतील? तर बेटा नंबर ऑफ द पॉवर सेट्स ऑफ ए क्रॉस बी विल बी 2ची पॉवर पी इंटू क्यू. आर गेटिंग? आपण पाहिलं होतं एखाद्या सेटमध्ये, दिस इज समथिंग वी हॅव ऑलरेडी लर्न. पॉवर सेटमध्ये आपण पाहिलं होतं की एखाद्या सेटमध्ये एकच इलिमेंट आहे, तर त्याचे टोटल सबसेट्स किती? 2. म्हणजे आपण 2ची पॉवर 1 लिहिलं होतं. एखाद्या सेटमध्ये 2 एलिमेंट्स आहेत, तर त्याचे सबसेट्स किती होणार? 4 आले होते. आपण नाही का एकदा ए घेतला, तर मग काय आला होता? फाय आणि ए, कारण की एम्प्टी सेट हा प्रत्येकाचा सबसेट आहे. जेव्हा ए कॉमा बी घेतले, तर मग त्यांचे सबसेट किती आले होते? 4. सुट्टा ए, सुट्टा बी, ए कॉमा बी हा 1 आणि एम्प्टी तर प्रत्येकाचा आहेच फाय 4. म्हणजे 2ची पॉवर 2. 3 असतील, 2ची पॉवर 3. आर यू गेटिंग? परंतु ए आणि बी चा कार्टेशन ए क्रॉस बी साठी 2ची पॉवर पी गुणिले क्यू. 2ची पॉवर पी गुणिले क्यू. ठीक आहे ना? या स्क्रीनशॉट. ओके बेटा, आली रे आली. रिलेशन लर्न करण्याची वेळ आली. रिलेशन साठी आपण कन्सेप्ट शिकलो बेटा, ऑर्डर पेअर आणि कार्टेशियन प्रोडक्ट. नाउ व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलेशन? एक नात्याची डेफिनेशन काय बेटा? A well defined relation between the elements of A and B is given by ARB. Okay, it is actually represented in this way की A आणि B मध्ये एक रिलेशन आहे ARB, where A belongs to A and that B belongs to B. Alright बेटा? So बेटा ही जी रिलेशन आहे, रिलेशन gives ordered pairs A, B and defines the subset of A cross B. एक नातं आहे ना बेटा, एक सेट A, एक सेट B आहे. A आणि B चा जो कार्टेशियन प्रोडक्ट आहे, त्याचा सबसेट ही रिलेशन आहे. म्हणजे ए क्रॉस बी च्या पोटात आर आहे. ए क्रॉस बी च्या पोटात आर आहे. आर यू गेटिंग बेटा? मी तुम्हाला हे रिप्रेझेंटेशन ऑलरेडी दिलं होतं की सपोज अख्खाच्या अख्खा सेट ए क्रॉस बी, तर याच्या पोटात रिलेशनशिप आर आहे. आर यू गेटिंग? हा आर कॅन बी इक्वल टू ए क्रॉस बी, नाही का? तो सबसेट आहे, तो इक्वल पण असू शकतो, बट इट कॅन ऑल्सो बी लेस दॅन ए क्रॉस बी. मग एक्झाम्पल बघू आपण. एक सेट ए ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत एबीसी, एक सेट बी आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत एल एम एन ओ. तुम्हाला इथे मॅपिंग दिसतंय बेटा. ए हा एम शी रिलेटेड आहे, ए हा ओ शी रिलेटेड आहे. बी बघ, हा एन सोबत रिलेशन मध्ये, बाकीच्या कोणासोबत नाहीये. सी एम आणि ओ सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. आर यू गेटिंग? मी जर का ए आणि बी चा कार्टेशियन प्रोडक्ट काढला बेटा, तर काय होईल रे? ए क्रॉस बी. बघ बरं, कार्टेशियन बरं का, कार्टेशियन म्हणजे कार्टेशियन मध्ये काय होईल? ए ला एल एम एन ओ चौघांच्या सोबत, दॅट मीन्स ए ला एल सोबत, ए ला एम सोबत, ए ला एन सोबत ऑर्डर मध्ये घ्या आणि ए ला ओ सोबत घ्या. नंतर बी ला चौघांच्या सोबत. ओके, बी एल, बी एम, बी एन आणि बी ओ. नंतर सी ला चौघांच्या सोबत घ्या, सी एल, सी एम, सी एन आणि सी ओ. बेटा इज दॅट ओके? हा काय झाला? कार्टेशियन. How many number of elements are there? 3 in A. How many number of elements in the B? 4. So 3 चौक 12. आहे की नाही 12? बघ बरं. 1, 2, 3, 4. 4 and 4. 12 elements. हे आपण ऑलरेडी लर्न केलं. आता बेटा our question is, what is the relation? डायग्रामॅटिकली तुम्हाला कळतंय की रिलेशन मध्ये एक मॅपिंग केलं बेटा. ए ला एम सोबत केलंय, परंतु इथे एल सोबत नाहीये, ए एन सोबत पण नाहीये आणि हा ए ओ सोबत आहे, दोघांसोबत आहे. है की नाही? बाकीच्यांसोबत नाही. असं काही असू शकतं. त्यांच्यातले एलिमेंट्स पलीकडे मॅप केले. ओके, मग बेटा रिलेशन इज युजली डिनोटेड बाय आर. रिलेशनला युजली आर, आर वन, आर टू, आर थ्री कॅपिटल लेटरने लिहिता येतं रिलेशनला. डब्ल्यू, पी, नो इशू. बट इन जनरल रिलेशन इज डिनोटेड बाय आर. सो वी कॅन से की बेटा ए आणि बी मध्ये एक रिलेशन आहे. ओके, आणि ते लिहिण्याची जी पद्धत आहे बेटा, ए आणि बी मध्ये रिलेशन आहे, तर इट इज डिफाइंड इन दिस वे. आर फॉर रिलेशन such that it is from A to B. Are you getting? R is the relation from A to B. In this way it is written. Are you getting? ठीक. आता बाळा मला सांग,
From here, from this diagram, what will be relation? What will be relation? A च m सोबत आहे आणि A च O सोबत आहे. सो A, M ही एक ऑर्डर पेअर भेटली. A, O ही एक भेटली. B चं रिलेशन फक्त n सोबत आहे इथं. B इलेमेंट फक्त n सोबत मॅप झाला. C दोघांसोबत आहे m आणि O. सो C m सोबत, C O सोबत. बेटा बघ बरं वरती A क्रॉस B च्या पोटात हा R आहे का नाही? R इज द सबसेट ऑफ A क्रॉस B. R इज द सबसेट ऑफ A क्रॉस B. सो प्रत्येक रिलेशन हा A क्रॉस B चा सबसेट आहे. प्रत्येक रिलेशन A क्रॉस B चा सबसेट आहे. लिहिण्याची पद्धत काय बेटा? देयर इज रिलेशन फ्रॉम A टू B. इट इज द सेट ऑफ ऑर्डर पेअर्स. A क्रॉस B चा तो सबसेट असतो. आर यू अंडरस्टँडिंग? बेटा आपल्याला एक गोष्ट कळाली की एक सेट ए आहे, एक सेट बी आहे. अशी परिस्थिती जेव्हा असेल, ओके, तेव्हा रिलेशन इज फ्रॉम ए टू बी इज नोटेड इन दिस वे. ठीक आहे ना? जर का कार्टेशियन मध्ये लिहायचं असेल तर आर विल बी सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी सच दॅट ए इज बिलॉंग टू ए, बी इज बिलॉंग टू बी, आणि काहीतरी रिलेशन दिलेलं असेल त्यांच्यामधलं एक फॉर्म्युला असेल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये डोमेन, रेंज आणि कोडोमेन 3 थिंग्स आर देअर फॉर द रिलेशन. डोमेन काय बेटा? सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स. बेटा एका रिलेशनशिप मध्ये जेव्हा एक रिलेशनशिप असते तर ह्यांना बोलतात प्री इमेजेस किंवा फर्स्ट कंपोनंट्स. ओके बेटा, ह्यांना बोलतात प्री इमेज. आता बघ ना, इमेज हा जो ए यासाठी एक आरसा समोर असेल, याला त्याची इमेज दिसेल दिस वे. सो इकडचे जे आहेत ना बेटा, ह्यांना बोलतात इमेजेस. बी मधले इमेजेस, ए मधले काय? प्री, अगोदरचे प्री इमेजेस. बी मध्ये इमेजेस, इकडं प्री तिकडं इमेजेस. ठीक आहे. आणि मध्ये रिलेशन आर आहे. येस ऑर नो? बर, मग आता डोमेन म्हणजे काय? सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स. जे फर्स्ट वाले आहेत त्यांना काय बोलणार आपण? डोमेन. मग आता ही जी रिलेशन आर इथे दिसतीये मला, याचा डोमेन जर का काढायचा असेल तर काय बोलणार आहे बेटा मी? डोमेन कोणाचा? रिलेशन आर चा. काय होणार रे बेटा? सेट ऑफ सगळे पहिले म्हणजेच ए बी सी. ए कॉमा बी कॉमा सी. बर, मला रेंज पाहिजे. रेंज, रेंज म्हणजे आउटपुट. रेंज कोणाचं? आर. इट इज द सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स, दुसरे वाले म्हणजेच इमेजेस. बेटा मी याच्यातले नेमकं कुणाला घेऊ? तू म्हणजे सर यल एम एन सगळ्यांना घ्या. नाही, यल कोणाचीच इमेज नाहीये. इथं बघ ना, रिलेशन लावलं आपण. सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स. ए ए रिपीट झाला पण एकदाच घ्या. ए बी सी सी सी. दॅट मीन्स ए बी सी. रिपीट नाही घ्यायचं. ए बी सी आहे की नाही? सेट ऑफ ऑल सेकंड कोण आहे बेटा? यम ओ एन. यम रिपीट झाला एकदाच घ्या. ओ रिपीट झाला. सो यम ओ आणि एन हे तिघच आहे की नाही? यम एन ओ. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो सेकंड मध्ये एम ओ एन किंवा एम एन ओ, इथं काही फरक नाही पडत अगोदर नंतर. सेट मध्ये फरक नाही पडत. आलं का? सेट मध्ये इलिमेंट्स इकडे तिकडे होऊ शकतात, चालतं. कार्टेशियन मध्ये तसं करायचं नाही. ऑर्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेटा डोमेन अँड रेंज, आय होप दिस इज प्रिटी क्लिअर विथ यू. आता को डोमेन. ओके, को डोमेन. को डोमेन म्हणजे काय? जर का आर हे रिलेशन ए टू बी तर कम्प्लीट सेट बी, नीट लक्षात ठेव, अख्खाच्या अख्खा सेट बी ए टू बी रिलेशन असताना अख्खाच्या अख्खा तुझं बी आहे, इट इज कॉल्ड एज को डोमेन. क्लिअर आहे? मग इथं को डोमेन काय होईल बेटा? को डोमेन ऑफ आर विल बी एल एम एन ओ. गल्लत नाही करायची हा यांच्यामध्ये. ठीक आहे ना? डोमेन आणि रेंज फर्स्ट आणि सेकंड कंपोनंट, आणि अख्खाच्या अख्खा जो आहे सेकंड त्याला काय म्हणायचं? को डोमेन ऑफ आर. स्क्रीनशॉट. बेटा एक सिंपल एक्झाम्पल बघू आपण. समजा एक सेट ए आहे, एक सेट बी आहे आणि दोघांच्या मध्ये नातं आहे. सो रिलेशन इज सच दॅट इट इज फ्रॉम ए टू बी. आता कार्टेशियन सेट जर का मला बिल्ड करायचं असेल तर कसं म्हणणार बेटा? ए कॉमा बी. ओके, सच दॅट ए बिलॉंग्स टू ए, बी बिलॉंग्स टू बी. ठीक आहे ना? आणि मला नातं दिलंय काय बेटा? ए स्क्वेअर इज बी. नातं काय दिलंय? की ए चा स्क्वेअर इज बी. आणि मग आता रिलेशन आपल्याला लिहायची आहे. मग त्याच्या सगळ्या गोष्टी लिहू आपण. बेटा मला सांग, ए चा स्क्वेअर इज बी ही एक कंडिशन दिली. आता हे एक नातं आहे. आता मला सांग ए बिलॉंग्स टू ए, एकाचा स्क्वेअर काय? एक. मग मी एकाला कोणासोबत मॅप करू? एकासोबत. -1चा पण स्क्वेअर काय बच्चा? 1. 0चा स्क्वेअर 0. 2चा स्क्वेअर 4. -2चा
सुद्धा 4 आहे. मॅपिंग असंच होईल ना. आता रिलेशन कसं लिहू बेटा? रिलेशन काय होईल इथं? रिलेशन काय होईल? 1, 1 ही पहिली ऑर्डर पेअर. -1, 1 ही दुसरी ऑर्डर पेअर. 0, 0 ही तिसरी ऑर्डर पेअर. 2, 4 ही चौथी आणि -2, 4 ही पुढची. 1, 2, 3, 4, 5. 5 आल्या. किती येऊ द्या, नो इश्यू. इट डिपेंड्स ऑन द कंडिशन. आता मला याचं डोमेन, रेंज आणि कोडोमेन ह्या 3 गोष्टी पाहिजेत. आर यू गेटिंग? बेटा या रिलेशनचं डोमेन, रेंज आणि कोडोमेन. डोमेन म्हणजे प्री इमेजेस. आता इथं बघ बरं. 1 हे बघ डोमेन मध्ये प्री म्हणजे पहिले कंपोनंट्स 1, -1 ओके, 0 ओके, 2 येस सर, -2 येस सर. झालं. चला रेंज म्हणजे आउटपुट बरं का. सेट इमेजेस, सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स 1 ओके, 1 रिपीट घ्यायचा नाही, एकदाच घ्यायचं. 0 येस सर, 4 येस सर, 4 एकदाच घ्यायचा हा. झालं. हे काय झालं? इमेजेस म्हणजेच रेंज. आणि कोडोमेन म्हणजे काय? जेव्हा रिलेशन आहे ए टू बी, तर अख्खाच्या अख्खा बी कोण असतो बच्चा? कोडोमेन. सो इथं कोडोमेन कोण झाला? 1 2 0 3 4. हा अख्खाच्या अख्खा जो सेट आहे इज नथिंग बट कोडोमेन. या स्क्रीनशॉट.